गुड मॉर्निंग गाइस. हॅलो गायज. तर घेऊन आलेलो आहे आम्ही आणखी एक ट्रॅव्हल व्लॉग. तर ह्या वेळेला आम्ही गेलो होतो कोल्हापूरला. तर ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला कळेल आम्ही कुठे कुठे फिरलो ते, आणि त्याच्यासाठी प्लीज वॉच टिल दी एंड, यू विल एन्जॉय इट. आणि हो, साडीमधला हा माझा पहिला व्लॉग आहे, तर नक्की बघा एंडपर्यंत. ज्योतिबा मंदिरामध्ये आलो आहे. आपलं फर्स्ट लोकेशन आहे कोल्हापूरचं. मस्त शॉट दिला. हाय कर, हाय बाय बाय. हा बघा आमचे हो बायकोला गजरा घेताना. आज सॅटर्डे आहे तरी किती गर्दी. ही पुजाऱ्यांची लाईन आहे इथपर्यंत, आणि तिथून बघू शकतो तर रेग्युलर दर्शनाची लाईन आहे. केवढी गर्दी आहे सॅटर्डे तरी. तर पुजाऱ्याची लाईन म्हणजे तुमच्या गावचे पुजारी जर तिथे राहत असतं तर तुम्हाला अभिषेक वगैरे करायचं असेल तर त्यांच्या थ्रू तुम्हाला करायला लागतं, तर त्याची वेगळी लाईन असते. आणि ॲज युजल गरमी, ऊन, भयंकर गरमी आणि ऊन. दर्शन झालेले आहे गाईज. खूप गर्दी आहे सॅटर्डे. सिरीस यांच्याकडे बघा. माझं कमी आहे थोडं, तुझं जास्त भरलं. एव्हरीथिंग इज पिंक पिंक. किती वाजले? भीड़ से बाहर फायनली. अजून नाही वाटतं जोडी. हो अजून साडेमुळे मला वाटतं आपण हे बघा. आणि ऊन, जून महिना संपला तरी ऊन काय जाईना. आणि आपण इथं रील केली होती. हा इकडे रील केली होती, पण आता सगळं कन्स्ट्रक्शन इकडे सगळं काम चालू आहे. आणि आमचे अहो आमचे आजारी आहेत. सुरुक सुरुक. कार्तिक मस्ती करताना. बोला नका. नाही हे बघा काय नाही, मी कुठे टाकणार नाही कोणाला. बोला आठवण बोला. मस्त बोला. सुरासाठी नागसुनासाठी एकदा बोला की काहीतरी महिन्यात मग देण्यात आठ राहत नाही ग. हा हा हवा सुट्टी गार असं काहीतरी होतं. हा बोला आता आठवलं. हा थांबलं ध्यान होते मला मग तुला म्हणून. हा चालेल चालेल. तुझ्याकडे इथे पुण्याला मग तुला म्हणून तेव्हा नाही, आता आता की म्हणा बघा. असं नाही, मी आठवण करून दिली तुम्हाला. हा बघा मग लोकांना आवडेल ना. लोक म्हणते हा थांबलं. अगं काय होतं गीताची मग तुला घेणत आहे ना तुझं त्यातल्या असं होतंय ना, त्याच्यामुळे काय विचारते. सिनेमॅटिक कसे भारी दिसतात बघा. चैताच्या महिन्यात ऊन लागत माझ्या जीवा, ऊन लागत माझ्या जीवा, तन माझाचे रागोईबा चत्रीगड दुरीधना. एक नंबर. टाळ्या वाजवा, टाळ्या.
आजीला जेवण करते. वेलकम टू द कोल्हापूर सिटी गाईज. तर ही आहे कोल्हापूर सिटी. महालक्ष्मी मंदिरमध्ये आलो आता आपण. कोल्हापूर सिटी. मी पहिल्यांदा आलोय महालक्ष्मीला, माझ्या लक्ष्मी. ब्लशिंग. सोन्या सोन्या आमच्या नाराज आहेत. नाराज आहे, आजारी. आजारी आहेत. मूड नाही लागत हो आमच्या हो अशा आजारी असल्यावरती. फिरायला मज्जा नाही येत. स्टील बायकोच्या खुशीसाठी आले. तर महालक्ष्मी मंदिरात वर्षाच्या 12 महिने गर्दी असते. बिकॉज नॉट ओन्ली पीपल फ्रॉम महाराष्ट्र बट ऑल्सो पीपल फ्रॉम साऊथ खूप जास्त इकडे येतात विजिट करायला. तर इथेच आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आमच्या आधी एक पूर्ण बस भरून कर्नाटकची लोकं आली होती. एक फॅमिली होती. त्या महिला मस्त गाणी गात वगैरे देवाची दर्शनाच्या लाईनमध्ये उभी होती. खूप मस्त वाटलं. 1.5-2 तासांनी दर्शन झालंय आमचं ऑलमोस्ट. एवढी भयानक गर्दी आहे. सॅटर्डे असून खूप जास्त गर्दी आहे. फायनली दर्शन झालंय मस्त. आणि हे सेक्शन आहे फॉर ऑल द गर्ल्स. इथे कोल्हापूरमध्ये ट्रेडिशनल ज्वेलरी खूप छान मिळते. खूप छान क्वालिटीची आणि भारी भारी डिझाईन्सचे असतात. आणि थोडं प्राईस पण तसंच आहे. यू कॅन बार्गेन. मी पण 2 नेकपीस घेतले आमच्या गौरीसाठी. इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे सगळंच असं हे बघा असं आहे. आतमध्ये पण सगळं असे पडदे वगैरे लावलेले आहेत. सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे. हे आहे पार्किंग. हे टेम्पल पासून महालक्ष्मी मंदिर पासून 1 किलोमीटरवरती आहे. इथून तुम्हाला इथे रिक्षाच नाही जातात पण इथे रिक्षा मिळतात तुम्हाला मंदिराकडे जायला. किती रुपये? 50-60 रुपये. पर सीट 20 रुपये आणि 3 सीट्स असतात म्हणजे 3 सिटिंग्स असतात. इथून रिक्षा मिळेल तुम्हाला जायला. ह्या बघा. आणि हे पार्किंग आहे. आणि इथून मंदिर आहे 1 किलोमीटर डिस्टन्सवरती महालक्ष्मीचं. आम्ही आलेलो आहोत शाहू पॅलेस बघायला. पहिल्यांदा रांगेत उभं राहायला लागले आम्हाला. 5:30ला बंद होणार आहे. आम्ही रांगेत आहे. वाजता येतात 5 वाजता. आणि अर्धा तास काय बघून होणार आहे माहीत नाही. तुम्हाला मी तिकीट्स दाखवते किती आहे ते. इथे गुजरातसारखं स्कॅनर नाही आहे. लाईन दाखवते किती आहे ते. तर हे आहे तिकीट्स. फॉर अडल्ट 50 रुपीज, चिल्ड्रनसाठी 20 रुपीज आणि फॉरेनरसाठी 100. आत्ता आपण आलो आहे. आपल्या आजच्या दिवसाचं 3rd लोकेशन आहे शाहू पॅलेस. फ्रंट कॅमेरामधून दिसत नाही, बॅक कॅमेरा दाखवते. शाहू पॅलेस गाईज. तर आता आम्ही शाहू पॅलेस बघितलं कोल्हापूरमध्ये. आमचं हे 3rd लोकेशन होतं आजचं. इथे शाहू महाराजांची आणि त्यांच्या फॅमिलीजची खूप साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे म्युझियम आहे आतमध्ये. तर म्युझियममध्ये काय काय आहे? त्यांचे म्हणजे कपडे आहेत. त्यांनी हंट केलेले प्राण्यांचे त्यांनी हे लावलेत.
स्केलेटन्स आपण म्हणू शकतो किंवा त्यांच्यावरची स्किन म्हणू म्हणजे शकतो. असे त्यांचे त्याच्या क्लोथ्स कलेक्शन, त्यांचे स्वर्ड्स तलवार. आहेत, भाले आहेत, काय काय बंदूक तर आमच्या अहूनपेक्षा पण हाईटनी खूप मोठे आहेत. सगळ्यात मस्त आम्हाला वाटलं त्यांचं मीटिंग हॉल, जिथं ते दरबार हॉल म्हणतात त्याला. हा ते मस्त होतं तर एकदम. किती सिटिंगचं होतं? 120 माणसं. हां 120 माणसांच्या सिटिंगचं ते हॉल होतं. आर्किटेक्चर पण खूप भारी आहे आणि इफ यू विजिट कोल्हापूर तर हे मस्ट विजिट प्लेस शाहू आहे. पॅलेस हां करायला पाहिजे, मस्त करायला place आहे. हां. आणि सेकंडली मी तिकीट्सचं वगैरे अगेन डिस्क्रिप्शन आणि मेन एक टाकेन. आहे 5:30 पर्यंत मिळतं तिकीट, तर लवकरात लवकर येऊन तिकीट घ्या. हां आणि 6 वाजल्यापासून ते बंद करायला चालू करतात. सो हे टायमिंग्स तुम्ही कन्सिडर करा. अँड वन मोर थिंग, प्लीज गाईज, अशा ठिकाणी थोडी सिविक सेन्स ठेवा, थोडी तरी. हे यार अशा हिस्टॉरिक प्लेसेसवरती तुम्ही असं ABC, लव्ज, YZ, XZ हे असं फालतूगिरी करू नका यार. प्रिझर्व करा यार. आपली भिंतीवरती बऱ्याच ठिकाणी तसं लिहून ठेवलं. लिहून ठेवले, हे फार चुकीचं आहे. तुम्हाला हवे तर तुमचं घर बांधा आणि त्याच्यावरती तुम्ही मोठ्या अक्षरात लिहा, पण अशा ठिकाणी प्लीज अशी फालतूगिरी बिलकुल करू नका. अगेन सो हे छान होतं शाहू पॅलेस. तर इथून आम्ही नेक्स्ट जाणार होतो तर रंकाळ्याला. तर एक मेमरी सांगायची तर आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला असताना इथे आलेलो, त्यानंतर आज आलो आहे. ते कॉलेजची आमची आयव्ही होती असं. आता त्यावेळेस आम्ही एवढं एकमेकांना ओळखत नव्हतो, एवढं बोलत नव्हतो एकमेकांसोबत. तेव्हा जस्ट आम्ही क्लासमेट्स होतो. रंकाळ्यावरची पण एक तशीच मेमरी, एक फोटो आहे. चला रंकाळ्याला जाऊया. आम्ही ज्यावेळेस सेकंड इयरला आलो होतो इकडं फिरायला, सेकंड इयर इंजिनिअरिंगला आम्ही आयव्ही आली होती आमची. आम्ही नव्हतो फिरायला, आम्ही क्लासमेट्स होतो तेव्हा आम्ही रंकाळ्याच्या त्या बाजूला जो समोर आमचा रस्ता आहे तिथं आम्ही उभे होतो, ऑपोजिट साईडला. आणि तिकडेच आम्ही फिरलो. इकडं एक्सप्लोर केलंच नव्हतं. ह्या बाजूला आम्ही आलोच होतो आणि आम्हाला तेव्हा वाटायचं की हिचं माहिती आहे. आम्ही ज्यावेळेस आमच्या मित्रांचा ग्रुप होता तिथं म्हणत होतं की अरे आपल्या अपोजिट साईड आहे ते किती भारी आहे, तिकडे कधीतरी जायला पाहिजे. आणि आज आम्ही आलो तिथे. 8-10 वर्षांनी आलोय आम्ही आज इकडे. असं मजा आली. मजा आली. आणि तेव्हा तर आम्ही फक्त क्लासमेट्स होतो. नेवर इमॅजिन्ड की नवरा बायको 8-10 वर्षांनी. दिस इज आर वन ऑफ दी मेमरी ऑफ रंकाळा. भारी वाटलं रंकाळाला एक विजिट करून. वन्स अगेन मेमरीज रिफ्रेश झाल्या. मस्त मस्त. आता आपण चाललोय जेवायला, बघूया चांगल्या ठिकाणी. पाहुण्या फिरायला गेलो की पाहुणे येतात. तर रंकाळ्याच्या इथे असे खूप सारे फूड स्टॉल्स आहेत. यमी. तर आमचं डिनर वगैरे झालेलं आहे आणि हा मी ब्लॉग इथेच एंड करतोय. आम्हाला कोल्हापूरमध्ये आम्ही शोधत होतो, तर आम्हाला ऑन द वे चांगले रेस्टॉरंट्स भेटले नाही नॉनव्हेजचे. आय नो कोल्हापूरकर म्हणतील की असंच पॉसिबल नाही आहे, बट तसं झालं आमच्यासोबत आणि वी वर रनिंग आउट ऑफ टाईम. ऑन द वे आम्ही एका ठिकाणी डिनर केलं, तांबडा पांढरा रस्सा. सो टेस्ट होती. अँड नाऊ वी आर एंडिंग दिस ब्लॉग कोल्हापूरचा. तर ब्लॉग कसं वाटला आहे नक्की आम्हाला कळवा. फक्त बाय बोलणार, खूप ॲज युजल गळपटलोय आम्ही. बाय, मीट यू इन अनदर ब्लॉग.